यांच्या माध्यमाने यांच्या स्वरूपामध्ये बंजारा समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि काही अंशी का असेना, काही 5-10 योजना का असेना आज बंजारा समाजाच्या पदरात पडत होत्या। हे जातीयवादी काही लोकांना बघवत नाही म्हणून माननीय संजय भाऊ राठोड यांनी बदनाम करणे आणि पर्यायाने हे नेतृत्व संपलं म्हणजे बंजारा समाजाचा होणारा विकास थांबवणे हे एक मोठं षडयंत्र आहे। आज आताच घटना घडली, तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणीची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने वडट्टीवार यांनी लाडका मंत्री म्हणून संजय भाऊ राठोड यांची या ठिकाणी अवमानजनक त्यांच्याविषयी बोललं। 500 कोटीचा भूखंड मंत्र्याच्या घशात घातला अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी वडट्टीवार यांनी केलेलं आहे। हे भूखंड चॅरिटेबल ट्रस्ट जी रामराव महाराज यांच्या नावाने आहे त्या ट्रस्टला दिला गेलेला आहे आणि बंजारा समाजाच्या विकासाच्या उद्देशाने दिलेलं गेलं आहे। हे मागच्या 30 वर्षापूर्वीची मागणी होती जी शासनाने आज पूर्ण केली। मी शासनाचे आभार व्यक्त करतो। दुसरं एक महत्त्वाचं, लाडक्या बहिणीचं जर यांच्या पोटामध्ये दुखत असेल, नुसतं सरकारचा विरोध करायचा असेल तर आमच्या समाजाचं आणि आमच्या मंत्र्याचं अपमान यांनी नाही करायला पाहिजे होतं, काहीतरी दुसरं माध्यम वापरायचं होतं। म्हणून या ठिकाणी विजय वडट्टीवार यांचं मी या ठिकाणी निंदा करतो, त्यांचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि विजय वडट्टीवार यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। विजय वडट्टीवारांनी जाहीर माफी मागावं अशी अपेक्षा आहे का? नक्कीच। विजय वडट्टीवार यांना थोडी जरी लाज असेल तर आमच्या बंजारा समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा समाज त्यांना माफी मागायला मजबूर केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वडट्टीवार आणि पर्यायाने काँग्रेसला याचे फळ भोगावे लागते। विजय वडट्टीवार शहरात आल्यास आपलं पुढचं पाऊल काय असणार? विजय वडट्टीवार हे शहरात आल्यानंतर आम्ही विजय वडट्टीवारला माफी मागायला या ठिकाणी प्रवृत्त केल्याशिवाय सोडणार। धन्यवाद। आपलं नाव? डॉक्टर कृष्णा राठोड।